सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वावसे, काही न लगे प्रभावाची कारण, तुका मने आन विठोबाचे, करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाचे पुरी वावसे. विठ्ठला महायोग पेटे तटे भीमरथा, वरम पुंडरी कायदातून मुनींद्र हे, समागत्य तिष्ठं तमानंदकंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करू प्रथमन, पांडुरंग करू प्रथमन, पांडुरंग करू दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्याच्या कृपादाने कसे ताविता बाबाची सद्गुरु दान तुका, त्याच्या कृपादाने कसे ताविता बाबाची सद्गुरु. पांडुरंगा करू प्रथम मन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागे सेवक, सेवे लागे सेवक, सेवे लागे चरणा यावरी सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू. 16व्या शतकात एक तारा चमकला, माझी जाऊनच्या पोटी राजा शिवबा जन्मला, घडविले स्वराज जेने, सुखावली प्रजा होता, परस्त्री समान आमचा राजा. थेंब थेंब रक्तातुनी आठवण येते आम्हाला, कधी विसरणार नाही राजे, वंदन करण्या तुम्हाला. विठला विठला केली स्मरण होय सकळ विद्यांच्या करणतेचे, वंदो श्री चरण श्री गुरूंचे दे नमस्कार. आता सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसे धुरी,
भवाची पुरी वावसे प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा तीर चरणांचा सर्वांच्या पाठांतरातला मानवी जीवाला उपदेश करणारा तीन चरणाचा अभंग आहे. विठाला जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला उपदेश करतात. बाबा ऐका, मानवी देहालाच का उपदेश केला जगद्गुरु तुकोबरायाने? दुसरे जीव नाहीत का महाराज? अनेक जीव आहेत, पण मानवी देहालाच का उपदेश केला? ऐका, मानवी देहच असा आहे की या मानवी देहामध्येच पाप आणि पुण्य कळत असतं. विठ्ठल दुसऱ्या जीवाला काय कळते महाराज? पशु काय पाप पुण्य जाणजे उत्तम मध्यम भोग भोगेती. दुसऱ्या जीवाला नाही कळत, म्हणून मानवी जीवाला उपदेश केला. ऐका, मानवी जीव काहीला देह मिळाला पण कळाला नाही महाराज. काहीला कळाला पण मिळाला नाही, काहीला मिळाला पण आणि कळाला पण नाही. ऐका, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मूर्ती लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातल्या लोकांना देह कळाला पण या ठिकाणी मिळाला नाही महाराज. तुम्हा आम्हाला जन्म मिळाला पण अजून कळाला नाही. आलोत कशासाठी हे कळत नाही माणसाला. जन्माला मनुष्य आलोत, आपण मानवी देहाला आलोत महाराज, पण मानवी देहाला आल्यानंतर आपल्याला करायचंय काय हे माहित नाही, म्हणून उपदेश केला. विठाला भगवंताने असं लाख मोलाचा महाराज जन्म दिला. कशासाठी दिला? देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी देह दिला महाराज. ज्या वेळेमध्ये आईच्या गर्भामध्ये असताना हा देह, ऐका, आईच्या गर्भामध्ये देह असताना या गर्भाला असणार त्या ठिकाणी देहाला यातना होऊ लागल्या. कशाच्या? दुःखाच्या यातना होतात महाराज गर्भात. ऐका, मातेच्या उदर कुहरी पचुनी विष्टेच्या दातरी उकडो नवमासावरी जन्मो जन्मो निमरती. मातेच्या उदरात हा देह असताना या देहाला अनेक यातना सहन करावं लागतात. काय सांगो गर्भीची काय सांगो गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. मांस मळ मूत्र जाना क्षणा क्षणा ध्यात असे महाराज गर्भाला यातना यातना आहे. त्या ज्या वेळेमध्ये हा देह गर्भामध्ये आहे त्या वेळेमध्ये यातना आहे. त्यावेळी एक गर्भ त्या ठिकाणी विनंती करते, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी. गर्भाला असताना दुःख आहे महाराज, लक्षात घ्या. मानवी देहाला येताना असणार हे दुःख आहे. मग मानवी देहाला आल्यानंतर माणसं आले, मानवी देह कशासाठी दिला भगवंतानी हे अजून कळालं नाही. हे ज्ञान नाही पोटे. दुसऱ्या जीवाला त्या ठिकाणी भजनाचं ज्ञान नाही. एखादा बैल म्हणते काय, चला कीर्तनाला, कीर्तन सुंदर चालू आहे कुंडलेश्वरावर, चला ऐकायला कीर्तन. जे बैलाच्या जन्माला असतात ते कधी कीर्तनाला येत नसतात. विठ्ठल कुत्र्याच्या जन्माला आल्यानंतर महाराज इथे एखादं कुत्रे होत्या समोर, तुम्ही आता म्हणसाल त्याला हाड म्हणसाल का? त्या जीवाला याच्यातलं काही कळत नाही. पण मला असं वाटतंय की कुत्रेच आपल्यापेक्षा इमानदार राहतात. विठ्ठल एक वेळेस माणूस महाराज बैमान होईल पण कुत्रा बैमान होत नाही. हो ऐका, तुम्ही एखाद्या कुत्र्याला जर तुम्ही भाकर टाकली, त्या कुत्र्याने ते 2 घास खाल्ले तर मरेपर्यंत तुमच्या दारामध्ये राहते महाराज. दार लागते का? त्याची इमानदारी ते जाणते. माणूस इमानदारीचा नाही महाराज, माणूस इमानदारीचा नाही. ऐका, कोणाच्या दारात जायचं नाही हो, कोणाची भाकर नाही खायची महाराज. आता लय आता सवय लागली बघा, कुणाच्या दारात जाय हे बोल ते बोल, दुसऱ्याची निंदा कर, वट्यावर बस निंदा कर. तसं कुत्रा आपल्याला व्हायचं नाही. आणि जे बैल असतात, जे कुत्रे असतात ते जीव या ठिकाणी कीर्तनाला येत नसतात महाराज. विठ्ठला अनेक जीव येवणी आहेत महाराज, पण एकाच येवणीला कळत असतं की हित कशामध्ये आहे. ते फक्त एका जीवाला कळत, ते आहे मानवी देह महाराज. मनुष्य देहालाच फक्त कळत असतं, दुसऱ्या जीवाला कळत नाही. म्हणून माणसाला जन्म भेटला पण ते कळाला नाही महाराज. स्वर्गातल्या लोकांना ते काय पाप पुण्य जाणते, पशु काय पाप पुण्य हे जाणते, पशु काय पाप पुण्य हे जाणते, मनुष्य
कर्तव्य असतं महाराज. दरवर्षी तुम्ही महासंक्रांती निमित्ताने कुंडलेश्वर मित्रमंडळ हा कार्यक्रम आयोजित करीत आहात महाराज. आणि या ठिकाणी आज सर्व तुम्ही आम्ही जण या ठिकाणी योगानं भगवान कुंडलेश्वराच्या द्वारामध्ये आपण सान्निध्यात आलो आहेत महाराज. आणि निश्चित मला असं वाटतं की भगवान परमात्मा भगवान श्री शंकर कुंडलेश्वर आपल्या प्रत्येकावर त्या ठिकाणी कृपा केल्याशिवाय राहणार नाही. जो या कार्यक्रमाला आला, जो एक कीर्तन श्रवण करण्यासाठी आला, त्याच्यावरच कृपा करेल महाराज. विठ्ठला आता हल्लीच्या काळाला बरंच चाललंय महाराज. कुंडलेश्वरावर कार्यक्रम चालू आहे. महाराजांचं काम आहे कीर्तन येणं कीर्तन करणं, 2 तास सांगणं आणि निघून जाणं महाराज. तसं नाही. या कीर्तनाच्या माध्यमातून प्रत्येकाचा उद्धार, प्रत्येकाला मोक्ष प्राप्ती या फक्त कीर्तनातून भेटत असते महाराज. कीर्तन श्रवण केल्याचं काय फळ आहे महाराज? तर कलियुगाचं साधनच कीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठला कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन. कीर्तन केल्यानंतर कलियुगाचं साधन कीर्तन सांगितलं. अनेक योगाचे अनेक साधन सांगितले महाराज. मागील जे युग होऊन गेले, द्वापार होऊन येऊन गेलं, सत्ययुग होऊन गेलं महाराज. त्या युगाचे कुणी योग साधना करीत होतं, पण आता कलियुगाचं महाराज साधन सांगितलं ते म्हणजे कीर्तन. आणि कीर्तन केल्यानं काय होत असतं महाराज? तो देव हा भगवंत या कीर्तनामध्ये येत असतो. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्या ठिकाणी माझे भक्त गाती जेते, माझे भक्त गाती जेते, माझे भक्त गाती जेते, माझे भक्त गाती जेते. उभा नारदा मी तेथे, उभा नारदा मी तेथे, उभा नारदा मी तेथे, उभा नारदा मी तेथे. माझे भक्त गाती जेते, माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा आहे तेथे महाराज. जिथे कीर्तनाची जागा आहे तिथे भगवान परमात्मा असणार उभा आहे महाराज. विठ्ठला विठ्ठला म्हणून महाराज म्हणतात देहा मिळाला पण कळाला नाही महाराज. म्हणून सांगतो तुम्हासी, सांगितलंच का? माणूस सांगतोच का? उपदेश कोणी करावा, कोणाला करावा आणि कशासाठी करावा महाराज? ऐका आता लक्ष देऊन. उपदेश कोणी करावा? स्वतःच काही माहित नाही, दुसऱ्याला उपदेश करते महाराज. त्याला अधिकार उपदेश करण्याचा नाही. अगोदर त्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान प्राप्त पाहिजे. मने अंगी व्हावे ते तरीच महिमान मने अंगी व्हावे ते तरीच महिमान तरीच महिमान येईल, तरीच महिमान. विठ्ठला विठ्ठला विठ्ठली कबरदा हरी विठ्ठल. माफी मागून बघतो, मला 2 शब्द बोलू द्या, कारण आपलं वेळ आहे पण आपल्याकडे जास्त व्हायला म्हणजे बोलायचा चान्स आपल्याला भेटणार महाराज. उपदेश कोणी कोणाला करावा, कशासाठी करावा महाराज? ऐका. स्वतःलाच अनुभव असला तर दुसऱ्याला उपदेश करायचा. तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. तू कोबऱ्याला स्वतःचा अनुभव आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सांगतो. पहिला शब्द टाकला सांगतो.
आता आपण सांगितले जे विचारल्यानंतर आपण दुसऱ्याला सांगावं महाराज, का न विचारता सांगावं? विचारल्यानंतर सांगावं का न विचारल्यानंतर सांगावं? काही गोष्टी विचारल्यानंतर सांगाव्या आणि काही गोष्टी न विचारल्या तरी सांगाव्या महाराज. विठाला विठाला. गावातून तुम्ही भगवंताकडे कीर्तनाला चालले आहात आणि एखाद्याला विचारलं तुम्ही, का हो कार्यक्रम कुठं चालू आहे, कीर्तन कुठं चालू आहे, काय सांगसाल महाराज? सांगसान की नाही कार्यक्रम? विचारल्यानंतर सांगसान ना, आहे कुंडलेश्वर कार्यक्रम चालू आहे भगवंताचा. आणि एखादा जर महाराज कसाई जर गायीच्या पाठीमागे लागला आणि त्या कसाईनं तुम्हाला विचारलं, या रंगाची गाय कोणीकडे पळाली, तुम्ही सांगसान का? सांगाय पाहिजे का न सांगाय पाहिजे? नाही. काही गोष्टी विचारल्यानंतर सांगाव्या, काही गोष्टी न विचारल्या तरी. विठाला विठाला. बोलणं लक्षात आले ना तुम्हाला? सांगितलं विचारल्या तर सांगावं आणि विचारलं तरी सांगू नये. कसाच्या माग कसाई गायीच्या मागे लागल्यानंतर सांगू नये महाराज. का? जर तुम्ही जर सांगितलं या रंगाची गाय इकडे गेली तर अर्ध पाप त्याला बी अर्ध पाप तुम्हाला बी. सांगणाराला अर्ध पाप आणि ज्याला सांगितलंय त्याला सुद्धा अर्ध पाप महाराज. म्हणून महाराज जे सांगणाराला भोगावं लागतं आणि ज्याला सांगितलंय त्याला ते भोगावं लागतंय महाराज. मग काही गोष्टी विचारल्यानंतर सांगू नये महाराज. आता विचारलं एखाद्यानं दुकान कोणीकडे, सांगायचं का न सांगायचं नाही महाराज. तर विचारतात ना बरेच जण, दुकान कोणीकडे सांगा, तुमच्या टाकडीत आहे दुकान, विचार कोणीकडे सांगा दुकान, सांगू नये महाराज. त्याचं पाप दोघायला करत असतं. विठाला विठाला. म्हणून सांगतो, ज्या अर्थी तुकोबरा म्हणतात बाबा सांगतो. काही जणांनी तुकोबराला विचारलं असेल, तुकोबरा आहे काय प्रश्न विचारला तुकोबराला, ऐका की कोण्या त्या ठिकाणी नामस्मरणानं, कोण्या भगवंताच्या नावानं आमच्या मानवी देहाचं त्यामध्ये हित आहे महाराज. तर तुकोबऱ्या म्हणतात सांगतो. ऐका काय सांगतात तुकोबऱ्या, काय सांगतात? कोण्या देवाचं नाव सांगतात की कोण्या देवाला तुम्ही भजाव? तुकोबऱ्या काय सांगतात? तर प्रथम अभंगाच्या सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, जन्मवाह्या भजा रे विठ्ठला. भजा रे विठ्ठला महाराज कोणाचं सांगतात? भगवान परमात्माचं, पंढरीश पांडुरंग परमात्माला त्या ठिकाणी ते भजा.
त्याच देवाचं का नाव सांगितलं महाराज? विठ्ठलाचंच का नाव सांगितलं? दुसरे देव नाहीत का महाराज? अनेक देव आहेत. मग विठ्ठलाचंच का नाव सांगितलं होतं कोबरायाने? की विठ्ठल भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा असा आहे महाराज. की काही गोष्टी घडत असतात ते सगळं त्यांच्या सत्तेनंच घडत असतात महाराज. विठ्ठला विठ्ठला शरीर चालतं त्याच्या सत्तेनं चालतं महाराज. शरीर जे चालत असतं ते त्याच्या सत्तेनं चालत असतं महाराज. त्याचा अधिकार आहे त्यावर. चाले हे शरीर चाले हे शरीर कोणाची असते? कोण बोलवीत शरीर जे चालतं महाराज ते त्याच्या सत्तेनं शरीर चालतं. चाले हे शरीर कोणाची असते? वृक्ष ज्याचे पान, वृक्षाचे हे पान हाले ज्याची सत्ता. वृक्षाचे पान सुद्धा हलत महाराज ते त्यांच्या सत्तेनं हलत असतं. विठ्ठला हा देहच हालतो महाराज त्यांच्या कृपेने. सकाळी उठायचं की नाही उठवायचं ते कोणाच्या हातात आहे हो? हे देवाच्या हातात आहे महाराज. आपण म्हणतो उद्या आमचं हे कीर्तन, आता आम्हीच म्हणतो बघा उद्या आमच्या ज्या गावात कीर्तन आहे महाराज, पण काही खरं नाही त्या गावचं कीर्तन. काशाला भंगुर नाही भरवसा, अरे सावध तोडा माया आशा. कारण एका क्षणाचा भरोसा नाही महाराज. तर समोरला विचार कशाला करायचा हो? समोरला विचार करत बस जाऊ नये माणसाने. विठाला विठाला काही गोष्टीचा विचार करावा आणि काही गोष्टीचा विचार करू नये महाराज. विठाला विठाला विचार करून काही गोष्टी करावं. क्षणोक्षणाची करावा विचार, तराव या पार भव सिंधू. इथं लक्षात घ्यायचं महाराज, आपल्याला विचार का करायचा? हा देह भेटल्यानंतर हा देह कोण्या कामाला येईल याचा विचार करायचा, आणि या देहाला आल्यानंतर करायचं काय याचा विचार करायचा महाराज. लक्षात घ्या. मग देह जन्माला आल्यानंतर काय करायचं आपल्याला? कारण या देहाचा भरवसा क्षणाचा नाही महाराज. एका क्षणाचा भरवसा नाही, कधी सांगता येत नाही. आताच होते हो कीर्तनाला, सहज बोलून जातो आपण. आताच होते कीर्तनाला महाराज. मग क्षणाचा भरोसा माणसाचा नाही महाराज. कधी हा देह जाईल याचं काही सांगता येत नाही महाराज. विठ्ठला विठ्ठला म्हणून समोर असणारी भवनदी आहे, त्या भवनदी आपल्याला तरुण जायचंय महाराज. भवनदीतून ऐका, भवनदीतून तरुण जायचंय. मग भवनदी म्हणतात कशाला महाराज हे माहित पाहिजे ना आपल्याला. नेमकं भवनदीच्या पलीकडे जायचंय, तरुण पलीकडे जायचंय. मग नेमकं भवनदी म्हणतात कशाला? तर आपण या भवनदीमध्ये अडकत असतो. त्या भवनदीला त्या ठिकाणी नाव दिलं आहे बघा. त्या भवनदीमध्ये नाव अडकतो, त्याचं नाव आहे माया. मायेमध्ये आपण सर्व गुंतलो आहेत, आणि मायेमध्ये गुंतल्यामुळं आपण बाहेर नाही. मायेमध्ये गुंतलं की माणूस म्हणते हे माझं ते माझं, सगळं जग माझं महाराज. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, काही नाही महाराज. देहाला आल्यानंतर कोणी कोणाचं नसतं महाराज. ऐका, अहो सख्खा भाऊ आपला नाही, अहो ते जाऊ द्या, सख्खी बहीण आपली नाही, अहो आई आपली नाही, आणि वडील सुद्धा आपले नाहीत महाराज. विठ्ठला विठ्ठला ज्या नारद महर्षीला वाल्ह्या कोळ्याची संगत लागली आणि वाल्ह्या कोळी त्या ठिकाणी नारद महर्षीच्या अंगावर मारण्यासाठी धावलात, त्यावेळेस नारद महर्षीने वाल्ह्या कोळ्याला सांगितलं, असे अनेक तू पाप केलेस, या पापाचा भागीदारी कोण आहे?
जाय विचार घरी जाऊन, कोण तुला पाप भोगू लागल. वाल्ह्या कोळी महाराज घरी आला. घरच्या सर्वांनाच एका एकाला विचारायला लागला, मी आतापर्यंत एवढं पाप केलं, त्या पापाचा भागीदार कोण होशील, कोण होणार सांगा. मुलगा म्हणाला मी नाही, मुलगी म्हणाली मी नाही महाराज, पत्नी म्हणाली मी नाही, कोणीच महाराज भागीदार झालं नाही. शेवटी वल्ल्या कोळ्याला पश्चाताप झाला. अनेक पाप आपण आतापर्यंत केले, पण या पापाचं भागीदारी कोणी होऊ शकत नाही. पाप सर्व ते आपल्याला भोगावंच लागत. विठ्ठला आहे का कोणी महाराज? कोणी नाही हो कोणाचं, कोणी कोणाचं नाही महाराज. पा गजेंद्राची कथा तिथं सुद्धा हेच लागत आहे महाराज. गजेंद्राच्या पायाला ज्या वेळेस मगरीनं पाय पकडला, त्या वेळेमध्ये गजेंद्र धावा कोणाचा केला? भगवंताचा केला. त्या ठिकाणी कोणी आलं का? पत्नी आली नाही, मुलगा आला नाही, कोणीच नाही आलं. कोणी आलं सोडण्यासाठी? कोणाचं नाही महाराज, इथं कोणी कोणाचं नाही. प्रत्येकाला दुःख सहन करावं लागतं, ते स्वतःच करावं लागतं. प्रत्येकाला पाप भोगावं लागते, ते स्वतःच भोगावं लागतं महाराज. प्रत्येकाला जे जे आपलं कर्म आहे ते प्रत्येकाला आपण आपलंच कर्म भोगावं लागतं महाराज. फक्त शास्त्र असं म्हणतंय, शास्त्र असं सांगतंय की शिष्यानं केलेलं पाप गुरुला भोगावं लागतं, प्रजेनं केलेलं पाप राजाला भोगावं लागतं, आणि पत्नीने केलेलं पाप ते पतीला भोगावं लागतं. विठ्ठला फक्त या 3 गोष्टी सांगितल्या महाराज, बाकी नाही. आपण केलेलं पाप हे आपल्याला भोगावं लागतं, आपला भागीदार कोणी नाही महाराज. आपण जे जे कर्म करीत असतात त्या कर्माचे भागीदार आपणच आहेत, आणि ते हा कर्मानच भेटत असतो. मागच्या जन्मीचा भोग आहे म्हणून जन्म प्राप्त झाला, मागच्या जन्मीचं पाप पुण्य समांत आहे म्हणून जन्म प्राप्त झाला महाराज. एरवी जन्म प्राप्त होत नाही महाराज. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य करून महाराज हा देह त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. मी कर्म भोगण्यासाठी प्राप्त होत असतो महाराज. कर्म हे कोणाला चुकत नाही, कर्म हे प्रत्येकाला भोगावं लागतं. जो देहाला आला केले कर्म झाले तेचे भोगा आले, उपजले मेले ऐसे किती अनेक जन्म महाराज जीव मेले, पण त्यांना कर्म नाही चुकवता आलं. कर्म हे भोगावं लागतं. काल लाटीचे लिहिले ते मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेहने. महाराज ज्ञानोबा म्हणतात कपाळावर लिहिलेलं कर्म हे कोणाला पुसता येणार नाही. कपाळावर लिहिलेलं कर्म हे प्रत्येकाला भोगावंच लागतं. भोगणे ते फळ संचिताचे, संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, संचिताचे भोगणे ते फळ. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे. वाहिला उद्वेग भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे. उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. संचिताचा भोग हे प्रत्येकाला भोगावंच लागत. अहो तुम्हा आम्हाला भोगावं लागतं, देवाच्या बाप्पाला भोग चुकत नाही. विठ्ठला कर्म प्रदान चुके कोणाला चुकत नाही महाराज. देवाला भोग भोगावं लागला हो, देवाला सुद्धा कर्म भोगावं लागलं. नाही चुकलं देवाला, ब्रह्मादिक असून आता जो निर्माता आहे ब्रह्मदेव, त्या ब्रह्माला सुद्धा त्या ठिकाणी चुकला नाही महाराज, भोग भोगावंच लागला. भोगतो न घडे संचिता वाचोनी महाराज. विठाला विठाला ब्रह्मांडाचा नायक ब्रह्मदेव
देवाला नाही चुकत महाराज, देवाला नाही देवाच्या बापाला चुकत नाही. कोण होता देवाचा बाप? कोणता देवाच्या बापाला कर्म भोगावं लागलं? ज्या दशरथ राजाला श्रावण बाळांच्या आई वडिलांचा श्राप, तसं त्याला ते राहावं लागलं. 4 पुत्र असताना शेवटी मरताना एकही पुत्र नाही महाराज. का? तसं कर्म होतं. कर्मे दशरथ युग मेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे रावण अक्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. दशरथ राजाला कर्म नाही चुकलं, प्रभू रामचंद्राला कर्म नाही चुकलं, तर रावणालाच तर कर्म होतं, त्याला तर कुठून चुकलं महाराज? चुकलत नाही हो त्याला बी. आणि जगदंबा असणारी आपली जगाची मालकीनी सीता माता, तिला सुद्धा कर्म चुकता येणार नाही महाराज. कर्म हे कोणाला चुकवता आलं नाही. प्रत्येक कर्माप्रमाणे प्रत्येकाला वागावं लागतं. विठ्ठल पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्राला सुद्धा कर्म नाही चुकलं महाराज. चंद्राला कलंक लागला पण कर्म नाही चुकलं महाराज. नारद चुकला चाळा भजनाचा, नारद ऋषीला सुद्धा महाराज कर्म नाही चुकवता आलं. म्हणून कर्म कोणाला नाही चुकवता आलं. कपाळावर लिहिलेलं कर्म आहे ते प्रत्येकाला ते कर्म तसं भोगावं लागत असतं महाराज. विठ्ठला विठ्ठला. या जीवाची निर्मितीच त्या कर्मापासून झाली. मागच्या जन्मीचं कर्म भोगण्यासाठी हा जीवाची निर्मिती झाली महाराज. एरवी जन्म प्राप्त होत नाही, मागचा भोग भोगण्यासाठी जन्माला यावं लागतं. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले. पूर्वजन्मीचं पाप महाराज भरपूर प्रमाणात आपल्याला म्हणायसारखे आहेत. पूर्वीचा जन्म, पूर्वीचं पाप, पूर्वीचं कर्म, पूर्वीचा भोग भोगण्यासाठी हा देह माणसाला मानवी देह हा प्राप्त झालेला आहे. म्हणून मानवी देहाला आल्यानंतर करायचं काय आणि काय करायचं आणि काय नाही हे फक्त मानवी देहाला कळत असतं. म्हणून महाराज म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. म्हणून तुम्हाला सांगतो मानवी देहालाच तुकोबऱ्याने उपदेश केला. कोणत्या देवाला भजा? तर भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा विठ्ठलाला तुम्ही. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. विठ्ठलाच्या नामानं फक्त देहाचं सार्थक होत असतं महाराज. जन्माला आल्यानंतर भगवान परमात्माचं विठ्ठलाचंच नामस्मरण सांगितलं, उपदेश केला. पण कोणासाठी केला? तर हा मानवी देहासाठी केला महाराज. दुसऱ्या देहासाठी उपदेश केला नाही महाराज. दुसऱ्या देहाला काही कळत नाही. मानवी देहच असा आहे की मानवी देहाला त्या ठिकाणी कुठं जायचं, कुठं बसायचं, काय करायचं फक्त मानवी देहाला कळत असतं महाराज. ना तर म्हशी इथे इकडे येत नाहीत कीर्तनाला. म्हशीला काय कळते? कुठं बसायचंय, कुठं कीर्तन करत, कुठं चालू आहे, कुठं कीर्तनामध्ये बसायचे काही माहित नाही. देह फक्त मानवी देह आहे. या मानवी देहाला कळतं. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. सर्वांनी एकदा हातवरी करा. भोले बाबाचं भजन करायचं. शिवाय ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय, नम शिवाय नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय, शिवाय नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय, शिवाय नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय, नम शिवाय नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय, नम शिवाय नम शिवाय, हर हर भोले शिवाय नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय नमः शिवाय,
शंकर भोले दैवत महाराज, या भोले दैवत असं आहे की या लिंगाची प्राप्ती कुठून झाली हे बऱ्याच जणांना माहित नाही की लिंगाचीच का पूजा करतात, भगवान शंकराच्या मूर्तीची का पूजा नाही, लिंग का पूजा नाही. ऐका महाराज, ज्या वेळेमध्ये या ब्रह्मांडावर ते विष्णू आहे, ब्रह्मदेव आहे आणि भगवान शंकर आहे, या तिन्ही देवापैकी श्रेष्ठ कोण आहे, तिघांमध्ये वाद चालला महाराज. श्रेष्ठत्व कोणाला आहे, कोणता देव श्रेष्ठ आहे, वाद काही सुटना महाराज. ब्रह्मदेव म्हणतात मी श्रेष्ठ आहे, विष्णू म्हणतोय मी श्रेष्ठ आहे आणि भगवान शंकर म्हणतात मी श्रेष्ठ आहे महाराज. आता इथं समजायचं कोणाला श्रेष्ठ, वाद चालला महाराज. तिघांचा वाद चालला. भृगु ऋषी महाराज समोरून आले आणि भृगु ऋषीला तिघांनी सांगितलं तुम्हीच आता आमचा वाद मिटवा. भृगु ऋषीनं महाराज तिघांना सांगितलं तुमच्या तिघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे मी तुम्हाला सांगेन. जा. तिघ जण आपापल्या घरी आले महाराज. ब्रह्मदेव आपल्या घरी आले, विष्णू आपल्या घरी आले, भगवान शंकर आपल्या कैलासावर आलेत महाराज. पहिले वेळेस ब्रह्मदेवाकडे भृगु ऋषी जातात आणि गेल्यानंतर महाराज ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाची पत्नी आपसात त्या ठिकाणी काय करीत असतात, संभाषण करीत असतात महाराज. भृगु ऋषी आले. भृगु ऋषीने आवाज दिला, ब्रह्मदेवजी. आवाज दिल्यानंतर महाराज ब्रह्मदेवानं भृगु ऋषीकडे पाहिलंही नाही. दारात कोणी आले याचं काही घेणं देणं बी नाही. भृगु ऋषीला राग आला, निघून आले महाराज. नंतर त्या ठिकाणी भगवान श्री शंकराकडे गेले आणि शंकराकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी भृगु ऋषीने आवाज दिला भगवान शंकराला महाराज. भोलेनाथ आवाज दिल्यानंतर महाराज भगवान शंकरानं सुद्धा त्या ठिकाणी भृगु ऋषीला पाहिलं नाही. पार्वती आई साहेबांचं आणि भोलेनाथाचं त्या ठिकाणी संभाषण चालू होतं म्हणून त्यांनी सुद्धा त्या भृगु ऋषीला पाहिलं नाही. तिसऱ्या वेळेस भगवान श्री विष्णूकडे गेले आणि भगवान श्री विष्णूकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज लक्ष्मी आई साहेबाचं आणि भगवंत श्री विष्णूचं संभाषण चालू होतं. भृगु ऋषी दारासमोर आले. आल्यानंतर त्या ठिकाणी भृगु ऋषीनं आवाज दिला त्या ठिकाणी भगवान विष्णूला. आवाज दिल्याबरोबर त्या ठिकाणी भृगु ऋषीला त्या ठिकाणी भगवान विष्णू बोलू लागले महाराज. लक्ष्मी आई साहेबांना सांगितलं मला बोलायचं सोडून तुम्ही तुमच्या गुरुला भृगु ऋषीला बोलता. हे कोण सांगितलं? लक्ष्मी आई साहेबांना सांगितलं. मला बोलायचं सोडून तुम्ही माझ्यापासून निघून चाललात आणि तुमच्या गुरुला बोलतात महाराज. हट्ट महाराज, स्त्री हट्ट एवढं. आता कार्यक्रम सक्राती निमित्त चालू आहे महाराज. सक्रातींचा कार्यक्रमच हा महिला मंडळाचा राहतोय. कार्यक्रम संक्रांतीचा हा महिला मंडळाचा राहते महाराज. आणि प्रत्येक महिलेला असं वाटतं, प्रत्येकाच्या पत्नीला असं वाटतंय की आपण संक्रांतीला एकतरी साडी घ्यावी नवी. सोडीतच नाहीत महाराज. साडी घेतल्याशिवाय सोडित नाहीत महाराज. आमच्या मित्राचं लग्न झालं काल परवा सक्रातीच्या अगोदर आणि सक्रातीला साडी घ्यायची होती. मला त्यानं म्हणला महाराज तू ये म्हणला, माझ्या बायकोला साडी घ्यायची म्हणला. परभणीला गेलो महाराज दुकानवर आणि परभणीला गेल्यानंतर त्याच्या बायकोला साडी घेऊ लागलो होतं. 10,000ची साडी पाहिली महाराज तिनं. किती? 10,000ची साडी पाहिली. साडी घेतली. काउंटरवर आलो आणि काउंटरवर आल्यानंतर किंमत मी विचारली किती, म्हणले 10,000. म्हणलं काही कमी होत नाही का? नाही म्हणले काही कमी होत नाही. त्याची बायको जवळ आली म्हणले तुम्हाला नाही कळत त्याचं माप कशी घ्यायची, तुम्हाला नाही कळत. महाराज समोर आली, आमच्या हातातली साडी घेतली आणि त्या दुकानदाराला सांगू लागली काय शेठजी, अहो 8 वर्ष झालं म्हणले तुमच्या दुकानाहून साड्या घेते आणि तुम्ही 100 रुपये कमी करीनात का आम्हाला? 8 वर्ष झालं साड्या घ्यायलो आम्ही, 100 रुपये कमी करीनात. दुकानदारानं हात जोडले महाराज आणि हात जोडल्या दुकानदार सांगू लागला बाई मी 2 दिवस झालं दुकान टाकले म्हणली. तू कुठं म्हणली 8 वर्षाखाली आलती माझ्या दुकानवर म्हणली. एवढ्या म्हणली बाया महाराज शब्दात असतात महाराज. म्हणून लक्ष्मी आई साहेबांना भगवान विष्णूला सांगितलं मला सोडून तुम्ही भृगु ऋषीला बोलतात. भगवान विष्णूनं सांगितलं नाही लक्ष्मी,
मला जावंच लागल, त्यांना बोलावंच लागल महाराज. पण ज्या वेळेमध्ये ब्रह्मदेवाकडे भृगु ऋषी आलते त्यावेळेस ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी भृगु ऋषीनं श्राप देऊन टाकला, अरे जा या जगामध्ये तुझं मंदिर कुठं नसणार, श्राप देऊन टाकला महाराज. म्हणून ब्रह्मदेवाचं तुम्हाला कुठंच मंदिर पाहणार, फक्त राजस्थान मध्ये एक मंदिर आहे, बाकी इतर या जगामध्ये कुठं तुम्हाला मंदिर सापडणार नाही महाराज. ते श्राप देऊन टाकला. भगवान शंकराकडे गेले आणि भगवान शंकराला श्राप दिलता महाराज, अरे तुझ्या लिंगाची पूजा होईल, तुझ्या मूर्तीची पूजा कधी होणार नाही, म्हणून त्यावेळेस पासून लिंगाची पूजा आहे महाराज. विठ्ठला विठ्ठला. भगवान विष्णूचं काय झालं महाराज, भगवान विष्णू भृगु ऋषीकडे आले. आल्यानंतर भृगु ऋषीने नमस्कार केला, भृगु ऋषीला विष्णूंनी नमस्कार केला. तितक्यात आई लक्ष्मी आई साहेबाला राग आला आणि लक्ष्मी आई साहेबानं त्या ठिकाणी रुसून त्या ठिकाणी कुठे गेली महाराज, लक्ष्मी आई साहेब रुसून गेली कोल्हापूरला. कुठं, आपल्याच महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला रुसून गेली. आणि कोल्हापूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मी आई साहेबानं विष्णूला सांगितलं, तुमचं नाम घडल या पृथ्वीवर, जगामध्ये तुमचं नाम चिंतन घडल, पण तुमचं नाम चिंतन घडल्यानंतर त्यांचा उद्धार कशाने होईल, तर हे एक श्राप दिलता महाराज. तुमच्या वाचून उद्धार कशाला होईल, जो भक्त तुम्हाला काही देणार नाही त्याशिवाय त्याचा उद्धार होणार. म्हणून तुम्ही केसदान करता. कुठं, बालाजीला महाराज, बालाजीला जे तुम्ही केसदान करता महाराज, ती लक्ष्मीबाई साहेबांचा श्राप आहे भगवंताला. जोपर्यंत भक्त तुमचा केसदान करीत नाही तोपर्यंत त्याला त्या ठिकाणी तुमच्या वाचून योग साधना काही घडणार नाही महाराज. किती त्यानं साधना करू, जप्या तप्याने किती साधना करू द्या, पण देवाला दिल्याशिवाय देव आपल्याला काही देत नाही. विठ्ठला विठ्ठला. हे भृगु ऋषीच्या श्रापाच्या कारणाने लिंगाची पूजा आहे, लक्षात घ्या. आणि लिंगासोबत नंदीच का आहे, नंदीची का पूजा करतात, आणि शिलाद नावाचा असल्यामुळे भगवान शंकराची आराधना केला. आणि शिलाद नावाच्या शरीरापासून अंशापासून हा एक पुत्र जन्माला, त्याचं नाव ठेवलं नंदी महाराज. विठ्ठला. नंदी हा निर्माण झाला, असा पुत्र मागितला होता की आजन्म त्याला मृत्यू नसला पाहिजे, असा वर त्या ठिकाणी मागितला. भगवान शंकराने देऊन टाकला ना, अंश असला त्या ठिकाणी पुत्र नंदी जन्माला आला महाराज. आणि सतत भगवान शंकरासोबत तो नंदी राहू लागला. काही दिवसानंतर भगवान शंकरानं पार्वती आई साहेबानं त्या नंदीचं लग्न महाराज, मरुताची जी मुलगी आहे सुयशा, त्या मरुताच्या मुलीबरोबर सुयशा बरोबर त्या नंदीचा विवाह लावून दिला. आणि जोपर्यंत भगवान शंकरानं सांगितलं, विवाह लावल्यानंतर जोपर्यंत माझी पूजा होईल, जोपर्यंत या जगामध्ये मी आहे, तोपर्यंत माझ्या समोर तू राहशील महाराज. विठ्ठला. पुराणामध्ये त्या ठिकाणी महाराज, म्हणून नंदी त्या ठिकाणी प्रत्येक महादेवासमोर तो नंदी असतो महाराज. हे नंदी प्रत्येक महादेवासमोर असतो. ज्या ठिकाणी ज्या भगवान शंकरापाशी नंदी नाही ते भगवान शंकराचं दैवत मानल्या जात नाही महाराज. हे शिव महापुराणामधली कथा आहे बघा, लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक देव श्रेष्ठ कोण या जगामध्ये तुम्हाला सांगितलं, श्रेष्ठ तो कोणाकडे आहे, प्रत्येक देव श्रेष्ठ आहे. भगवान शंकरही श्रेष्ठ आहे. फक्त ब्रह्मदेवालाच आपण नावही घेत नाहीत आणि पूजनही करीत नाहीत. दोनच फक्त देवाचा असा आहे की आपण नावही घेतो आणि पूजन करतो. विठ्ठल विठ्ठल. हरी हरा भेद काही नका करू. पण भगवान शंकर आणि भगवान श्री विष्णू या दोघांचा अंश अवतार एक आहे, म्हणून विरोध करायचं काही काम नाही महाराज. सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, नाही तरी केला जन्मवाया करिता भरोवरी. किती संसाराची भरोवरी करा, किती करा करिता भरोवरी, करिता भरोवरी, करिता भवाची है पुरी वाहवसी, भवाची है पुरी वाहवसी, भवाची है पुरी वाहवसी, पुरी वाहवसी, करिता भरोवरी, करिता भरोवरी.
करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसे. संसारात किती आणलं तरी महाराज कमी पडते महाराज. संसार सोडून त्या ठिकाणी परमार्थाच्या मार्गाला माणसानं लागावं. संसार करत करीत परमार्थ करावा महाराज. संत महात्म्याने संसार करीत करीत परमार्थ केला महाराज. असावं संसारात करावा परमार्थ महाराज. संत महात्म्याने परमार्थही केला आणि संसारही केला महाराज. म्हणून करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरे वाहवसे. पुन्हा प्रश्न केला महाराज काय लागते. काही न लगे एक भावाची कारण तो का म्हणे आन विठोबाची. भगवान परमात्म्याला काही लागत नाही. नामचिंतन घेत नाही फक्त भगवान अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची. देवाला काही लागत नाही. काही न लगे एक भावाची कारण भावबळे आकळे ये रवी ना कळे आणि करतळे आवळे तैसारे. देवाला काही लागत नाही. देवाला फक्त भाव लागतो. भगवंताने त्या ठिकाणी सुदाम्याला नगरी दिली फक्त अंतकरणाचा भाव पाहिला महाराज. द्रौपदीसाठी देव आला फक्त अंतरीचा त्या ठिकाणी भाव पाहिला महाराज. मग भावाशिवाय देव कळत नाही आणि गुरुशिवाय अनुभव मिळत नाही. भावेविना देव न कळे संदेह गुरुविना अनुभव कैसा कळे. त्या ठिकाणी महाराज तुकोबऱ्या म्हणतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. भगवान परमात्म्याचं भगवान विठ्ठलाचं त्या ठिकाणी नाम प्रत्येक जणाला प्रत्येक जीवाला त्या ठिकाणी तुकोबऱ्याने उपदेश केला महाराज. झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतो. 1 वाजून गेला. आपल्या टायमाच्या बाहेर त्या ठिकाणी टाईम वेळ निघून गेला महाराज. आणि ज्या तुमच्या गावामध्ये मला येण्याचा योग मिळाला पहिला त्या ठिकाणी मला फोन लावला. आम्ही पंढरपूरला होतो महाराज. आज 2 महिने झाला आम्ही पंढरपूरला आहोत भगवंताच्या सानिध्यामध्ये. आणि मला ज्यांच्या फोनच्या माध्यमातून ही सेवा आली पहिला कॉल केला ते नवनाथराव बोबडे. आपण काहीतरी देवाचं काहीतरी फळ मला देऊन दिलं असेल. मी बी अनेक सोमवारी महाराज तुमच्या महादेवाला येत असतो दर्शन घेऊन जात असतो. देवाच्या मनात वाटलं असेल याची कधीतरी आपण सेवा घ्यावी म्हणून तुमच्या या गावामध्ये माझी सेवा झाली. मी काही लांबचा महाराज नाही तुमच्या जवळला महाराज आणि तुमच्या सानिध्यातला महाराज आहे महाराज. माझ्या कीर्तनाला उपस्थित गायक मंडळी सुद्धा महाराज त्या ठिकाणी आमचे संजय महाराज सावंत भीमराव सावंत त्या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. आता एवढाले गायक वादक माझ्या कीर्तनाला असले म्हणजे ते बी माझं भाग्य आहे महाराज. आणि नारायण महाराजांसारखा वादक जर असेल कीर्तनाला तर त्यांचे कार्यक्रम लहान नाहीत महाराज. पण माझ्या छोट्याशा बालकाच्या कीर्तनामध्ये ते वाजवायला आहेत मी माझं परम भाग्य त्या ठिकाणी मानतो. ते माणूस लहान नाही महाराज. भागवताचार्य आहेत कीर्तनकार आहेत आणि माझ्या छोट्याशा ज्ञानही नसणाऱ्याला आणि वयानही लहान असणाऱ्या एका बालकाच्या कीर्तनामध्ये पखवाद वाजतात. हे काय अधिकार माझा असला पाहिजे महाराज. ते सुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. नारदाच्या गादीवरून सर्वांना त्या ठिकाणी मी वंदन करतो महाराजांना. ज्या ठिकाणी सर्व गावातील भजनी मंडळी पूर्णा तालुक्यातून जे फुकट्या गावाचे फुकट गावाचे जे महाराज आहेत रामेश्वर महाराज बोकारे. गावाचं नावच महाराज फुकट गाव आहे. त्याला ते तरी काय करतात. कुठं गेले की ते कार्यक्रमाला गेले की बोकारे टाका म्हणायत. फुकट गाव टाकू नका म्हणत. का ते गावाचं नावच फुकट गाव आहे महाराज. टाकायचं कसं त्याला त्याच्या मनात विचारायला आहे. मग आपण फुकट गाव टाकवतो लोक पैसे द्यायचे नाहीत. फुकटे महाराज आहेत का म्हणून ते म्हणायत बोकारे टाका. म्हणून रामेश्वर महाराज बोकारे फुकट गावकर ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आधी करून सर्व गावातील भजनी मंडळी आणि ज्यांच्या मी श्रेष्ठत्वानं हे कीर्तन केलं तो 1 तास उभं लावून कीर्तन केलं महाराज. माझा अधिकार तेवढा नाही. महाराजांना एकदा वंदन करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. या ठिकाणी ज्ञानेश्वर